कधी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाहराचा छळा विसावला रविया. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज पावसाने खूप थैमान घातलेला आहे आणि खूप जास्त पाऊस आहे, त्यामुळे आम्ही घरातच बाहेर जायचा प्लॅन होता थोडासा. मे बी पाऊस गेल्यानंतर तुम्हाला कळेल की कसली तयारी चालू आहे आणि काय आहे. इकडे ज्ञानाचं जेवण चालू आहे आणि सगळे खेळणे बघा आमचे असे घेऊन खेळायला लागतात आणि मग जेवण करायला लागतं मस्त मस्त. आणि फाल्गुनी पण आहे घरात, मस्त नॉनव्हेज फिश केलेली आहे बघा तुम्ही. चेअरच्या हालत, चेअरच्या बाहेर आम्ही. अच्छा, हे प्रोडक्ट तुम्हाला दाखवायचं राहिलं. ह्या प्रोडक्टचं तुम्हाला एकदा मी रिव्ह्यू करून दाखवतो काय आहे ते, त्याच्यानंतर दाखवतो जेवणाला काय बनवलं. सो हा आहे अदारोचा बेड व्हॅक्यूम क्लीनर विथ UV. हे ज्यांच्या घरात बेबीज आहेत, ज्यांच्या घरात जास्त बेडवर किंवा सोफ्यावर कचरा होतो त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे. आणि मी तर रिकमेंड करेन, तुमच्या घरात बेबी आहेत तर नक्की तुम्ही हे सगळं घ्या. मी तुम्हाला याचा यूज पण करून दाखवतो. मी जशी पॉवर ऑन केली इकडे LED चालू झाली, म्हणजे UV प्रोटेक्शन चालू झालेलं आहे. इकडे फिल्टर आहे, इकडे व्हायब्रेटर बटन आहे, मी तुम्हाला त्याचा यूज नंतर सांगतो. इकडे बघा मी हळूहळू याला व्हॅक्यूमला हळूहळू फक्त घ्यायचं आहे. आणि इकडे तुमची UV लाईट चालू झाली आहे, म्हणजे जेवढे पण तुमचे बॅक्टेरिया आहेत सोफ्यामध्ये सगळे बॅक्टेरिया किल करतोय, म्हणून हळूहळू ते चालू करायचं आहे. मी आता तुम्हाला दाखवतो याचा अजून यूज. मी इकडे बिस्किटचे काही तुकडे टाकलेले आहेत, तर स्लोली मी त्याच्यावरून फिरवतोय. सगळे तुकडे ऑटोमॅटिकली त्याच्या आतमध्ये येत आहेत, तुम्हाला फिल्टरमध्ये दिसत असेल. मी इकडे व्हायब्रेटर बटन चालू केलं आहे, मोठे तुकडे जमा केलेले आहेत आणि बघा एक पण तुकडा तिकडे राहिलेला नाही दिसत आहे. आणि इकडे तुम्हाला सगळे तुकडे दिसत असतील त्याचे. मी आता त्याचा फिल्टर काढून तुम्हाला तो कसा क्लीन करायचा ते पण दाखवतो. बाजूला फक्त फिरवून त्याचा फिल्टर काढायचा आहे आणि आतमध्ये त्याच्या तुम्हाला पूर्ण कचरा जमा झालेला दिसेल जे काही आहे ते. सो याची वायर पण 5 मीटर पर्यंत येते, म्हणजे तुमचा बेड, तुमचा सोफा पूर्ण एकाच ठिकाणी लावून कव्हर होऊ शकतं. सो हे खूप छान आहे. तुमच्या घरात जर मी पहिले पण बोललो बेबी असतील तर हे तुम्ही नक्कीच घ्या, कारण की UV प्रोटेक्शन आहे याला. सो याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही चेक करा आणि तुम्ही घेतल्यानंतर मला सांगा की कसं वाटतं तुम्हाला. कसं वाटतं नानू, तुला आवडलं? तुला हा नानू आवडलं? कसं आहे? तुझ्यासाठी घेतलंय ना? असे नाही फोन पकडायचे, असं नाही, असं नाही. आज माझे फेवरेट प्रॉन्स आणि कोणती तरी फिश आहे. आणि चेतनाच हेल्दी किचन मध्ये आज फिश बनलेला आहे. बंद झालेला चेतनाच हेल्दी किचनात आहे. भाकरी, बोंबील फ्राय, काय 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 आहे. काय कुठे गेलेली ना? झोपी झोपी गेलेली. मग रेडी झालं, झोपी झोपी झाली, रेडी पण झालं. आम्ही चाललेलो आहात असंच राऊंड मारायला आणि दुसरं काहीतरी काम आहे. चल ग. सो आम्ही आलेलो आहोत प्रांसल स्टुडिओ मध्ये. जे आहे सीवूड्स करावे या गावात. पहिले सुद्धा आलेलो आहोत, यावेळेस काहीतरी स्पेशल करायचंय म्हणून आलेलो आहोत. सो नेमिंग सेरेमनीचा ब्लाऊज फाल्गुनीचा यांच्याकडून आपण स्टिच आणि वर्क करून घेतलेला, बाजूला फोटो दिसतच असेल. सो परत काहीतरी आम्ही बघायला आलेलो आहोत. साडी घेतली? साडी आहे बजेटमध्ये. त्याचं टेम्पल शेप येईल, टेम्पल असं आहे ना असं. आणि तसं सेम दादांच्या ह्याच्यामध्ये पण डायग्रामचं येईल बॅकला. हां बॅकला तितकंच असं छान कॅप्चर नाही. ठीक आहे तुमचं चालेल. ठीक आहे. अभि इथे मेजरमेंट हवं असं बेसिक. सो यांनी फाल्गुनीचं जे कोणतं फाल्गुनी परत विसरलो, नेमिंग सेरेमनीचं ज्ञानाच्या ब्लाऊज बनवलं. एवढं सगळ्यांना आवडलं, खास करून मला खूप आवडलं ते. त्यामुळे आम्ही परत काही काही गोष्टी आता यांच्याकडेच चालतो वर्क करायला. नानू तुझ्यासाठी पण करणार आहेत, तुझ्यासाठी पण करणार आहेत, बाबासाठी पण. अरे बापरे. हे उचल उचल.
आपल्या इकडच्या ऑलमोस्ट ब्राईड यांच्याकडेच आहेत ना. हा ऑलमोस्ट. यांचं ब्लाऊजचे वर्कचं फिनिशिंग जे आहे ते अमेझिंग आहे. सो तुम्ही सुद्धा पॉसिबल असेल तर पर्सनली इथे येऊन व्हिजिट करा यांना. खूपच वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. आयडियाज खूप सुंदर आहेत. हा आयडिया खूप सुंदर आहेत ऍक्च्युअली. नो डाऊट. आणि त्यांचं ब्रायडल कलेक्शन मी एका ब्लॉगमध्ये सुद्धा शूट केलेलं. खूप अमेझिंग लेहेंगेज आहेत त्यांच्याकडे. आणि त्यांनी आता रिसेंटली हा छानसा गाऊन सुद्धा एक केलेला आहे. मस्त वेगळं. तो नक्की येऊन इथे व्हिजिट करा. तुम्हाला भरपूर आयडियाज पण मिळतील. काही तर खूप सारे आयडियाज देतात. छान छान वर्क सुद्धा करून दे. पण एवढे लेंगाज मी इम्पॉर्टंट सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे तुम्ही ज्या टायमाला त्यांना सांगेल त्या टायमाला मिळून येतं. मी आतापर्यंत भरपूर सारे ब्लाऊज नाही तर ब्लाऊज आपण 10 दिवस देतो आणि लावतात 15 दिवस. तसं नाहीये. ताईचं 9व्या दिवशीच रेडी असतो. ते सर्वात छान. म्हणजे माझ्या नेहमी सेमिनारचं मी सांगते ना 3 दिवस म्हणजे 3 days मध्ये म्हणजे होईल आणि सकाळी रेडी होता तो ब्लाऊज. आणि हे जेवढे लेंगे बघतोय मी अजूनपर्यंत कोणत्या शॉपमध्ये लोकल शॉपमध्ये नाही बघितले. सगळे हे डिझाईन्स आणि हे कारखाना इथे नाही. कारखाना दुसरीकडे आहे. ऍक्च्युली इथे स्पेसचा जास्त प्रॉब्लेम. आधी इथे बसायचं ना तुम्ही. सो मी लेट आलो. पण आता मी आल्या मला हे ऐकायला आलं की यांनी सांगितलं की तुम्हाला जर संध्याकाळी पाहिजे असतं तर पटापट दिलं असतं. पण ते तेव्हा टाइम आणि सगळ्या गोष्टी बरोबर ना. हा पण असं नाहीये की सगळ्यांना मिळेल. सकाळी सांगितलं आणि संध्याकाळी टाइम असेल तर मिळेल ना. सगळ्यांना पण मिळेल. पण जेव्हा टाइम आणि सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या तर ठीक आहे. 12 चालेल ना की अजून लांब करू. नाही हा मेजरमेंट ऍक्च्युली 19. तुला नाही भेटणार छोटू मेजरमेंट कोणाचे आहेत. एवढे छोटू मेजरमेंट कोणाचे आहेत नानू. ए नानू कोणाचे मेजरमेंट आहेत छोटू. लवकरच जे काय आज आपण घेतलंय हाती ते लवकरच तुम्हाला कळणार आहे. आणि ज्या दिवशी झालं बोलू होतं ज्या दिवशी हे सगळं रेडी करून देणार ताई त्या दिवशी आम्ही तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल की वर्क काय आहे यांचं. म्हणजे आतापर्यंत आम्ही नाव ऐकलंय खूप आहे आणि केलंय सुद्धा फाल्गुनी ज्ञानाच्या नेमिंग सेरेमनीला ना. सो लवकर म्हणजे किती दिवस आहेत. 4-5 दिवस. 4-5 दिवसातच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. सो प्रांसल बुटीकचं पूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे आणि इंस्टाग्राम हँडल मी इथे टाकलं आहे. जाऊन त्यांना मेसेज करा आणि पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप करा त्यांना. कारण की त्यांच्याकडे एवढे DM पेंडिंग आहेत आम्ही बघितलं की त्यांना रिप्लाय करायला पण टाईम. हां म्हणजे ते झाल्यानंतर पर्सनली व्हिजिट करायला लागणारच आहे तुम्हाला. कारण की एवढं सगळं बघायचं म्हटलं तर फोनवर तुम्हाला बघता नाही येणार आहे. पण आम्ही जेव्हा आलोत ना तेव्हा इकडे त्यांचं काम चालूच असतं. असं गाऊन म्हणजे कुठे छावी कुठे बघते शावडू शावी आहे ना आपली. ये बघ शावी. हे सावी कुठे गेलेली नानू. तुला आली नानू. ए नानू तिला काय नाही करायचं. फ्रेंड आहे ना तुझी. किती वाजता. 4 वाजता. चल शावी. चल